नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत खूप छान असं सरबत प्रीमिक्स. मी भारती पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या भारतीज किचनमध्ये. तर आज इथे मी घेतलेली आहेत नागवेलीची पानं. याला खाऊची पानं सुद्धा म्हणतात. शक्यतो याला जास्त करून खाऊची पाने असंच बोललं जातं. तर 10 पानं घेतलेली आहेत मी. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहेत. पाण्यामध्येच पानं ठेवलेली असतात, त्यामुळे थोडीफार कुठेतरी आतमध्ये घाण असते, ती स्वच्छ धुवून घ्यायची. एक एक पान वेगळं सुट्टं करून धुवून घ्यायचं आणि असे देठ काढून घ्यायचं, म्हणजे त्याच्या शिरा काढून घ्यायच्या. आता हे पाणी फेकून देऊया, दुसरं स्वच्छ पाणी घेऊया. आता ह्या स्वच्छ पाण्यामध्ये मी घेणार आहे गुलाबाच्या पाकळ्या. तर इथे मी एक गुलाब घेतलेला आहे. आता या गुलाबाच्या पाकळ्या का घ्यायच्या याचं हे कारण मी नंतर सांगेन. गुलाबसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एखादं सुकलेलं पान असेल तर ते काढून टाकायचं. पानं स्वच्छ धुवून घ्यायची, गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि हे सगळं आपलं तयार करून झालेलं आहे. याच्यासोबत आपण घेणार आहोत थोडंसं बाकीचं साहित्य. तर आता बाकीच्या साहित्यामध्ये तुम्ही इथे बघा, मी 2 चमचे बडीशेप भिजत घातली होती. जवळजवळ 3 तास आधी ही बडीशेप भिजत घातली होती आणि भिजल्यानंतर ही दुप्पट झालेली आहे. आता हे जे पाणी आहे बडीशेप वगैरे घातलेलं, ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, ते आपण याच्यामध्येच मिक्स करणार आहे. सोबत इथे मी 13 वेलची भिजत घातलेली आहेत. मोजून 13 वेलची आहेत. ह्या वेलचीसुद्धा भिजल्यानंतर खूप मोठी अशी टम्म फुगते. आता बडीशेप आणि वेलचीचं पाणी जे आहे ते आपण असंच ठेवणार आहोत. नंतर ते आपण सरबतामध्ये मिक्स करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही जी पानं घेतलेली आहेत नागवेलीची, ती सगळी तोडून घ्यायची. हातानेच मोडून घ्यायचं, पटकन तुटतात ती. सोबत घ्यायच्या गुलाबाच्या पाकळ्या. आता ह्या गुलाबाच्या पाकळ्या का, तर याच्यामध्ये घालायचा असतो गुलकंद. आता आपल्याकडे गुलकंद नाही आहे, अशा वेळी घालायच्या गुलाबाच्या पाकळ्या. गुलाब घेताना सुगंधी गुलाब बघून घ्यायचा आहे. गुलाबाला सुगंधी असा फ्लेवर असतो, तेव्हा आपण गुलाब विकत घेताना अगदी सुगंध आहे का नाही हे बघून गुलाब विकत घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या प्रीमिक्सला सुद्धा सुगंध खूप छान असा येतो. सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू, बारीक असं वाटून घेऊ. सुरुवातीला आपण फक्त पानं वाटून घेतली होती, नंतर आपण बडीशेप वेलची घातली, सोबत थोडं पाणी घातलं आणि त्याच्यानंतर हे मिश्रण असं तयार झालं. एकदम बारीक असं तयार झालेलं मिश्रण आहे हे. याच्यामध्ये वेगळं पाणी नाही घातलेलं आहे, फक्त मी बडीशेप आणि वेलची याच्यामधून जे पाणी निघालं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी घातलं आहे. तर अशा प्रकारे बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता आपण हे वाटण एका पातेल्यात काढून घेऊ. मिश्रण सगळं पातेल्यात काढून घ्यायचं, सोबत अंदाजे पाणी घालायचं आणि हे आपण छान असं उकळून घेणार आहोत. आता तुम्हाला जर झटपट सरबत करायचं असेल तर तुम्ही असंच हे वाटण करून घेऊन पाणी मिक्स करून सरबत करू शकता, पण त्याच्यामध्ये आईस्क्रीम मिक्स करा, हे मिक्स करा. आता ह्या आपण जे बनवणार आहे सरबत प्रीमिक्स, त्याच्यामध्ये आपल्याला वेगळं काहीही मिक्स करायचं नाही आहे. तर मिश्रण पातेल्यामध्ये काढून झालेलं आहे. थोडंसं पाणी घालून भांड्याला जे चिकटले ते काढून घेऊया. आता इथे मी कप घेतलेला आहे, साधारणतः 150 मिली इतका कप आहे हा. हे 2 कप पाणी घालायचं. आता पाण्याने थोडंसं मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं आहे ते काढून घेऊ आणि ते सगळं पातेल्यामध्ये घालून घेऊ. तर अशा प्रकारे 2 कप पाणी घालून घेतले मी इथे. व्यवस्थित फिरवून घेऊ आणि गॅसवरती ठेवून याला एक 5 ते 10 मिनटं उकळून घेऊ. तर गॅस चालू केला आहे मी. आता पातेलं ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची. ह्याला उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि चांगलं 10 मिनटं शिजू द्यायचं. हे अगदी स्लो गॅसवरती शिजवायचं, म्हणजे आपलं हे मिश्रण जे आहे ते खूप दिवस असं टिकलं जातं. तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि 10 मिनटं शिजल्यानंतर मिश्रण जे आहे हे असं तयार झालेलं आहे. आता करायचा गॅस बंद आणि थंड होण्यासाठी हे असंच ठेवून द्यायचं. आणि तुम्ही बघू शकता किती छान असं घट्टसर असं हे तयार झालेलं आहे. नंतर आपण याला घेणार आहोत गाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे रहाळ आहे, म्हणजे बडीशेपचं जे बी वगैरे आहे ते सगळं निघून जातं आणि खूप छान असं प्रीमिक्स तयार राहतं. तर 10 मिनटानंतर आपलं हे मिश्रण तयार केलेलं खूप थंड झालेलं आहे. आता याला गाळून घेऊया. तर इथे मी एक बाउल घेतला आहे, चाळणी ठेवायची वरती आणि हे पाणी त्याच्यावरती ओतायचं. बडीशेपमध्ये थोड्याशा बिया असतात बघा जाडसर, आणि त्या वाटल्या जात नाहीत मिक्सरमध्ये, तशाच राहिल्या जातात, म्हणून हे आपण गाळून घ्यायचं आहे.
तर हे गाळून घेऊ आणि याच्यातला जो चोथा राहतो तो बाजूला काढून घेऊ. आता परत गॅसवरती मी तेच पातेलं ठेवलं आहे आणि त्याच कपाने मी 2 कप पाणी घालणार आहे. आणि सॉरी गाईज, साखर घालतानाचा व्हिडिओ आपला स्किप झालेला आहे. साधारणतः इथे मी 400 ग्राम साखर घातलेली आहे. तुम्ही अर्धा किलो घातली तरीसुद्धा चालेल. गोड जे आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचे आहे. साखर घालायची. साखर थोडीशी विरघळली की याच्यामध्ये घालायचं तयार केलेलं मिश्रण. तर लक्षात ठेवा, मी 2 कप पाणी घातलं आहे आणि 400 ग्राम साखर घातली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाण्याला उकळी आल्यानंतर साखर पूर्ण विरघळली आहे. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण हे तयार केलेलं मिश्रण. आता हे मिश्रण घालायचं आणि 5 मिनटं चांगलं ह्याला शिजू द्यायचं. उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती 15 ते 20 मिनटं ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. तर आता जवळजवळ 10 मिनटं झाली आहेत मिश्रण गॅसवरती ठेवून. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण काळं मीठ. साहित्य बघा, किती कमी साहित्यामध्ये हे खूप छान असं प्रीमिक्स तयार होतं. 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे. सॉरी, मी सुरुवातीला अर्धा चमचा बोलले. आणि अगदी 1 चिमूटभर मी हा फूड कलर घातलेला आहे. हा ऑर्गॅनिक फूड कलर आहे. तर तुम्ही बघू शकता फूड कलर घातल्यानंतर रंग किती छान आलेला आहे. आता घालायचा आहे अर्धा चमचा काळे मिरे पावडर. छान असं हे 10 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. याला सगळे जिन्नस घातल्यानंतर सुद्धा 5 मिनटं शिजू द्यायचं आणि नंतर घालायचं याच्यामध्ये लिंबू रस. तर इथे मी 1 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. मिश्रण थोडंसं चिकट करायचं आहे आपल्याला, पाक नाही करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता 10 मिनटं शिजल्यानंतर आपलं हे जे मिश्रण आहे ते किती छान असं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालूया तयार करून घेतलेला लिंबूचा रस. तर इथे मी 1 लिंबूचा रस घेतलेला आहे. लिंबू रस घालायचं, नंतर 2-3 मिनटं शिजू द्यायचं. गॅस बंद करून छान असं हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. तर मैत्रिणींनो, अगदी कमी साहित्यामध्ये असा हा आपण पानाचा सरबत प्रीमिक्स बनवलेला आहे. कमी साहित्यात अगदी 30 ते 40 रुपयामध्ये बनलेलं आहे सरबत प्रीमिक्स. तुम्ही एकदा बनवून ठेवून महिनाभर यूज करू शकता. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करूया, थंड होण्यासाठी ठेवून देऊया. आता थंड होण्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतलेले आहे. थोडंसं सब्जासुद्धा भिजवून घेतलेलं आहे. तर 1 ग्लासमध्ये मी दूध घेतलेलं आहे, 1 ग्लासमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आता दोन्हीमध्ये हे सर्वसाधारण 3 चमचे, म्हणजे छोटे 3 चमचे, माझ्याकडे हा मोठा चमचा आहे, मी अंदाज सांगते, मिश्रण घालायचं. छान असं ढवळून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण काहीही घालणार नाही आहोत. खूप छान असा सरबत तयार होतो. सर्वात जास्त दुधामध्ये मिक्स केलेलं मिश्रण जे आहे ना, तो सरबत खूप छान लागतो, म्हणजे चवीला अगदी अप्रतिम. मला विचाराल तर मला हा दुधातलाच खूप आवडलेला आहे सरबत. तर अशा प्रकारे आपला हा पानाचं सरबत प्रीमिक्स तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा करून बघा आणि उन्हाळभर सर्वांना प्यायला द्या आणि स्वतःसुद्धा प्या आणि थंड राहा. पचनासाठी खूप छान, चवीलासुद्धा अगदी उत्तम.